पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। इतकी वर्ष खोलीत बंद होते, वाटत होतं आपण जनावरांचं जीवन जगतोय, पर आज ध्यानात आलं जनावर हित नाही बाहेर मोकाट फिरत होती। जनावर नाही गिधाड आहेत, गिधाड टोचून टोचून लचक तोडणारी। मुक्ता, तुला आठवतंय नवरात्रीत तू पहिल्यांदा या घरी आली होतीस आणि तेव्हा मी हे घर सोडून कायमचे चालले होते, तेव्हा तू मला अडवलंस। आणि उद्या देवीचा दिवस सुरू होतोय ना, तुम्ही घराच्या बाहेर चाललाय। तिची भक्ती, तिचा आशीर्वाद आपल्याला मिळतोय आणि आपण घराच्या बाहेर जायचं हे चुकीचं आहे की नाही? तेव्हा जर तू अडवलं नसतस आणि मी निघून गेले असते तर लई बरं झालं असतं बघ। या माणसांची अशी सैतानी रूप बघायला तरी लागली नसती। हे म्हातारे, बस झालं आता, किती वेळा ऐकून घ्यायचं तुझ्या तोंडून? बरं झालं, एका दृष्टीने जे झालं ते बरंच झालं। त्यासले प्रेमाचे मुखवटे घालून फिरणं मलाही अशक्यच झालेलं होतं। खोटं खोटं वागायचं, खोटं खोटं प्रेम दाखवायचं। बघितलं, हाच खरा रावसाहेब बाहेर आलाय। तसाच आहेस तू, तू कधी बदलणार नाहीस। मला ठाव आहे तू परत मला खोलीत बंद करणार आणि मला बी इथं राहायची इच्छा नाहीये। नाही सासूबाई, तुम्ही त्या खोलीत राहणार नाहीच आहात। आता आपणच या घरात राहायचं नाहीये। लोकांना काय द्वेष करायचे ते करू देत, घराचं वाटोळं करायचंय, वाट लावायची ती लावू दे। मुक्ता, तर सारंगला घेऊन ये। आपण चौघं आत्ताच्या आत्ता हे घर सोडून बाहेर पडतोय। इथली एकही वस्तू न घेता नेसत्या वस्त्रानिशी जा। मुक्ता, मोठी आई, हेच तर नको होतं मला। माहित होतं हेच होणार, हे घर तुटणार म्हणून तोंड शिवून घेतलं होतं। रक्ताची नाती एकमेकांची दुश्मन होणार म्हणून काही बोलले नव्हते। बाळा, रडू नकोस। नका थांबू, तिला रडू दे। मनातलं जे काही आहे ना ते सगळं बाहेर पडू दे, तिच्या मोकळी होऊ दे तिला। त्याच्या पुढे जे काही घडणार आहे ते मनात साठवायला जागा तरी हवी ना तिला। मालक, आम्ही आमच्या लेकराला काही दिवस घरी घेऊन जातो बघ। अरे कायमचीच का नाही घेऊन जात तिला? ते बॅग टळेल। मालक, असं काही बोलू नका हो। पाहिलंच ना रे, तुझ्या पोरीनं आमच्या घराचं काय वाटोळं केलं ते। नात्यांमध्ये विष कालवलं, माझं घर मोडलं तिने। घेऊन जा तिला। अरे आजपर्यंत ही तमासगिरीने माझ्या समोर उभं राहून बोलायची हिम्मत नव्हती तिची। तुझ्या पोरीनं तिच्यामध्ये हिम्मत निर्माण केली। खोलीमध्ये बंद असलेली म्हातारी बाहेर आली। सगळं तुझ्या पोरीमुळे झालंय। पण आज या देवी आईची शपथ घेऊन सांगतो मी, का घ्यायची देवी आईची शपथ? असं काय केलं देवी आईनं?
काय भलं केलं माझं? काय गे देवी आई, तुला विचारतोय मी, का वागलीस तू माझ्याशी असं? का माझ्यावरती अन्याय केलास? काय कमी केलं मी तुझं? सांग ना. इतकी वर्ष तुझी पूजा केली, तुझ्या आरत्या केल्या, तुझे सण साजरे केले, उत्सव साजरे केले, धूमधडाक्यात साजरे केले, करोडो रुपये खर्च केले, गाव जेवण घातली. काय कमी केलं मी तुला? का वागलीस माझ्याशी असं तू? असं काय मागणं मागितलं होतं का मी? फक्त एकच मागत होतो, ही मुक्ता माझ्या घरामध्ये सून म्हणून येता कामा नये. तरी सुद्धा तू बघत बसलीस, उघड्या डोळ्यांनी माझा झालेला तमाशा बघत बसलीस तू. देवी आई, अरे हट, तू कसली देवी आई? हे मारत नाही ग तुला? बस आजपासून ना तुझी ही सगळी नाटकं बंद. आजपासून या घरामध्ये तुझी पूजा बंद, आरती बंद, सण वार बंद, नैवेद्य बंद, उत्सव बंद. तू माझ्याकडनं माझं सुख हिरावून घेतलंस ना, आता मी तुझं सर्वस्व हिरावून घेतो की नाही बघ. आता तुला कळेल आपलं सगळं हिरावून घेतल्यानंतर काय वेदना होतात त्या. मी जे भोगतोय ना ते आता तू भोगशील. तुझ्यासाठी या घरामध्ये संबळ वादक बोलवायचो मी. ती संबळ, ते टाळ, मृदुंग, म्हातारीची तमाशात वाजवली जाणारी ढोलकी, तिच्या पायातले घुंगरू, ही सगळी वाद्य म्हणजे माझ्या कुटुंबाला, माझ्या आयुष्याला लागलेली कीड आहे. ही कीड आता उचलून बाहेर फेकून द्यायची वेळ आलेली आहे. बस. माझ्या ढोलकीला हात लावू नकस. सोडती ढोलकी. आजी, आजी, हे अत्यंत चुकीचं करताय तुम्ही. बाजूला हो वैजंती, बाजूला हो. दादा, नाही, हे आमच्यासाठी फक्त वाद्य नाही आहेत, आमचे देव आहेत,
आमची भक्ती, आमची श्रद्धा आहे ही. आम्ही काही सहन करू शकतो, पण आमचा देवाचा अपमान झाला तर आम्ही सहन करणार नाही. तुम्हाला कळत नाहीये तुम्ही किती मोठी चूक करताय. काही झालं तरी मी तुम्हाला ही चूक करू देणार नाही. ही अक्कल तू मला नाही शिकवायची. माझं घर आहे, मला जे हवं ते मी करीन इथे, कळलं? मुक्ता, त्यांना जे काय करायचं ना ते करू दे. वाद्य फेकू दे, माणसांना घराच्या बाहेर काढू दे. एक लक्षात ठेव, वाद्य फेकून दिली तरी ती परत आणता येतात. घरातनं बाहेर गेलेली माणसं नाही. थांब वैजंती, हे घर माझं आहे. या घरातनं कुणी बाहेर जाणार असेल तर माझ्या मुक्ताला तरा देणारी माणसंच जातील. काय घर तुझं आहे करते का म्हातारे? काय केलंस का तू या घरासाठी? मी उभं केलं हे घर. मी घाम गाळलाय, रक्त सांडलंय, मी मेहनत केली, पैसा कमावलाय, तेवढं हे वैभव उभं केलंय मी. काय केलंस काय तू? तुला जर एवढा माज आहे ना हे घर तुझं असण्याचा, तर घेऊन बस तूच. 2 मिनिटात राजवाडा विकत घेऊ शकतो मी. पोकळ धमक्या देऊ नकोस. कोणी कुठेही जाणार नाही. हे घर सगळ्यांचं आहे. मी हात जोडते. थांबा हे सगळं. ही भांडणं आपल्याला लई वेगळ्याच दिशेला घेऊन चालली आहेत. काहीतरी करा, नाहीतर हे घर तुटेल. हे घर नाही तुटायला पाहिजे. काहीतरी करा. आजी, मोठ्या मालकीनबाई, लई साधी गोष्ट मागती माई मुक्ता. हो, तुम्ही तरी ऐका तिचं. अहो, कुणीतरी माघार घेऊन हे सगळं थांबव. कुसुम, ती त्यांच्या घरची गोष्ट आहे, ते पाहून घेतील. आपण आता निघायला पाहिजे. हो, पण अगं, तिचा संसार आहे, ती पाहून घेईल. चल. येतो. मालक, चल. चल चल. येतो पोरी. झाला ना सगळ्यांचा तमाशा बघून? पोटं भरली असतील आता सगळ्यांची. मजा आता आपापल्या खोलीत. सासूबाई, चला आपण तुमच्या खोलीत जाऊ. पुढच्या बऱ्याच गोष्टी ठरवायच्या आहेत आपल्याला. गायत्री, चल. मला कळतच नाहीये की मी काय करू. मी माझ्या आईबाबांशिवाय नाही राहू शकत. आणि त्यांनी जे केलंय ना, त्यामुळे मला मी अनाथ झाल्यासारखं वाटायला लागलंय.
जया, काही पण बोलू नकोस. हे तुझंच कुटुंब आहे. दादांना दाखवता येत नसलं ना तरी लय जीव आहे तू यावर. नकाशी नाही का ते तुला म्हणाले. हे बघ जया, तुला कुठेही जायची गरज नाहीये. तू इथेच राहायचेस. आणि तू तुझ्या नवऱ्याचं तोंड देखील बघायची इच्छा नाहीये माझी. तू माझ्यावरती सूड उगवलास. तुझ्या चोर नवऱ्याला साथ दिलीस. तू त्याच्या गुन्ह्यामध्ये सहभागी झालीस. बहीण भावाचं नातं संपवलंस ग तू. आणि तुला काय वाटतं, एवढं सगळं झाल्यानंतर मी तुला इथे राहायला मुभा देऊ? अहो, असं करू नका. त्यांच्या वाईट काळात त्यांना साथ नाही दिली तर ते अजून वाईट मार्गाला जातील. आता त्यांना खऱ्या आधाराची गरज आहे. तुमची एकुलती एक सख्खी बहीण आहे हो. मी हात जोडते, असं नका करू. त्यांचा एकदा तरी विचार करा. पण बहिणीनं तिच्या भावाचा विचार केला असता तर जास्त बरं झालं असतं. निघायत ना, जा आतमध्ये जा. आणि तू रे, या घरामध्ये राहायला परवानगी दिलेली असली ना तरी सुद्धा तुझं तोंड घेऊन माझ्या नजरेसमोर पुन्हा कधीही येऊ नकोस. फार वाईट परिणाम होतील त्याचे. थोडी सुद्धा लाज कशी नाही रे वाटत तुम्हाला? तुमच्या पोरीचा तरी विचार करा. आता तरी सुधारा. आणि अजूनही तुमच्यामध्ये सुधारणा होणार नसेल तर कायमचे निघून जा कुठेतरी. तुला सांगतोय मी. निघा. ते म्हणतात तर तुम्ही जा ना आतमध्ये. हे तू सांगायची गरज नाही. नशीब समज आम्ही या घराच्या बाहेर जात नाही आहोत. ते घराबाहेर गेलो ना तर कायद्याने ह्या घरावर हक्क सांगावे लागतील. चला हो. कधी शहाणी होणार कोणास ठाऊक. दादा मामा, त्यांनी तुम्हाला सॉरी म्हणायला हवं होतं. त्यांच्या वतीनं मी तुम्हाला सॉरी म्हणते. आणि यापुढे मी कधीच नवीन घर मागणार नाही. बाबांनी खूपच चुकीचं केलं. बरं झालं तुम्ही त्यांना राहायची परवानगी दिली. या सगळ्या भानगडीमध्ये माझं घर तर तुटलं ना. आपण हे घर तुटू द्यायचं नाही. आपण म्हणजे कोण? तू आणि मी. तुझी गरज नाही मला. माझं घर सावरायला मी एकटा समर्थ आहे. मी एकटा माझ्या माणसांना या घरामध्ये परत आणू शकतो. तुझी गरज नाही मला. ज्या माणसांवर मी प्रेम केलं, वैजयंती, सारंग, ते मला सोडून निघालेत. तिचा मी कायम तिरस्कार करतो. ती तू मात्र तू का नाही जात ग कायमची सोडून? तुमच्या मर्जी विरुद्ध आले असले तरी घर तोडायला आले नाही. नवीन नाती जोडायला, माणसं जोडायला आली. आणि हे लक्षात घ्या की आता या घरात आपण दोघेच असे आहोत ज्यांना हे घर एकत्र राहावं. इथून माणसं जाऊ नये असं वाटतंय. त्यामुळं
आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. ए, तुझी गरज नाही मला. तुम्ही तर तुम्ही, पण जेवढा जास्त येळ लावाल तेवढं जास्त अवघड होत जाईल. कारण माणूस जेव्हा एकटा असतो तेव्हा जास्त विचार करतो. मला कळतं ते. तू मला सांगायची गरज नाही, कळलं ना?